जय शिवराय शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र यश कुमार। आज आपण नळणेवाडी या ठिकाणी दारासिंग शिंगल यांच्या अद्रकीच्या शेतामध्ये आलो आहोत। हा 1.5 एकरचा संपूर्ण अद्रकीचा प्लॉट आहे। शेतकरी बंधूंनो, यांचं नियोजन खूप चांगलं आहे, कारण की यांच्या शेतातील जे पाणी पडल्यानंतर वाहत येतं त्यासाठी त्यांनी बांधाच्या साईडला या अशा प्रकारे पॉवर टिलरच्या साहाय्याने नाली ठेवलेली आहे। शेतकरी बंधूंनो, खूप काही शेतकऱ्यांचं अद्रकीचं सड हे मुख्य कारण हेच असतं की त्यांच्या शेतातील जे पाणी पडतं ते पाणी वाहून जाण्यासाठी त्यांनी बांधाच्या साईडला चारी ठेवलेली नसते आणि तेच पाणी शेतामध्ये जिरल्यानंतर जास्त दिवस जमिनीमध्ये ओलावा साचल्यामुळं त्या ठिकाणी सड सुरू होती। का तर पाण्याची पातळी वाढल्यानंतर जमिनीतील ऑक्सिजन लेवल कमी होती। तर शेतकरी बंधूंनो, त्यासाठी चारी ठेवणं खूप काही महत्त्वाचं आहे। ही जमीन पाहू शकता तुम्ही, अतिशय चुनखड आणि काळपुटी जमीन आहे। अशा जमिनीमध्ये लवकर वापसा पण होत नाही, पण त्या ठिकाणी यांनी हा अद्रकीचा पूर्ण शेत व्यवस्थित प्लॉट नियोजन केलेलं आहे। यांना एवढ्या शेतामध्ये फक्त 3-4 स्पॉट दिसले होते आणि 3-4 स्पॉटसाठी त्यांनी आमच्याकडं 15 दिवसापूर्वी इको ग्रीन हे औषध घेतलं। शेतकरी बंधूंनो, स्पॉट दिसल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथं लागण सुरू झाली होती, पण 15 दिवसापूर्वी यांनी ड्रिंचिंग केल्यामुळं या ठिकाणी जी लागण सुरू झाली तर कोणताही स्टंप बसला नाही। जे स्टंप बसले त्यांना सुद्धा एकदम त्यांच्यामध्ये जीवन येऊन त्या ठिकाणी ते सुद्धा हिरवेगार दिसत आहे आणि नवीन या ठिकाणी शूट पाहू शकता तुम्ही, खूप मोठ्या प्रमाणात फुटवे सुद्धा येत आहे आणि अतिशय जोमदार आणि जारवा तुम्ही पाहू शकता, खूप मोठ्या प्रमाणात जारवा आहे। आपल्यासोबत नळणीचे दारासिंग शिंगल आहे, हे सुद्धा आपल्याला याविषयी माहिती सांगेल। तुम्हाला कसा वाटला या प्रोडक्ट विषयी आणि अद्रक विषयी एकंदरीत तुम्हाला काय फरक दिसला? नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी पण एक स्वतः शेतकरी आहे। माझ्या अनुभवाने सांगतो, मी माझा प्लॉट हा 15 दिवस अगोदर असा वेगळ्या स्टेजला गेला होता की पूर्ण प्लॉट हा पिवळपणा झाला होता, वेगळा असं बॅक्टेरियल करपा वाढला होता। आम्ही शेती साहित्य दुकानावर गेलो, भोकरदन यांच्या यश कुमार या दुकानावर, तिथे थोडी चर्चा केली। त्यांनी आम्हाला इको ग्रीन नावाचं एक औषध दिलं, हे आम्ही प्रयोग म्हणून आणलं आणि त्याच्यानंतर आता 10 ते 12व्या दिवशी प्लॉटवर येऊन बघितलं तर प्लॉटला अशी वेगळी एक चांगली अशी ग्रीनरी आली आणि प्लॉट एक चांगल्या स्टेजला गेलं। धन्यवाद।